मग आता हे कदमांच्या नंतर रणजितसिंग चव्हाण यांनी कुठल्या नंबर मधली किती विकली जमीन? सर्वे नंबर 1 मधली जवळजवळ फक्त 6 एकर सांगतात, पण तिने 8 ते 9 एकर जमीन विकलेली. कंकालेश्वर मंदिराच्या ट्रस्टच्या नावावर सगळी मिळून जमीन किती आहे? 55 एकर आहे. 55. आता कदम आणि चव्हाण यांनी किती मिळून विकली सगळी जमीन? आता बघा, कदमनी ते 2.5 का 3 एकरचं होतं, त्यांनी ते विकलं. आणि नंतर पुन्हा ह्यांनी 1 एकर 8 एकर ह्यांनी जमीन विकलेली. विक्रांत हजारे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी तेच का? हा, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, पंकजा मुंडेंचे समर्थक आहेत. हा, पंकजा मुंडे समर्थक पंकज. बीड शहरात असलेल्या कंकालेश्वर मंदिरामध्ये आणि तिथल्या परिसरामध्ये आहे. कालच्या संसदेमधल्या भाषणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात आणि बीड जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली. अमित शहानी या निमित्तानं काही वक्फ बोर्डाच्या लोकांनी किंवा मग वक्फ बोर्डाचा इथल्या जमिनीवर ताबा आहे ते अतिक्रमण करतायत असं बोलून दाखवलं. आणि या वक्फच्या बिलानंतर या सगळ्या गोष्टींवर चर्चा निघाली. या निमित्तानं काही गोष्टी समोर येत आहेत. वक्फ बोर्डाची जमीन आहे की कंकालेश्वर मंदिराची, हा तिढा पुढे सुटेल. मात्र काही प्रश्नचिन्ह या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. कंकालेश्वर मंदिर ट्रस्टची जी काही जागा आहे ती जागा ऑलरेडी इथल्या जुन्या ट्रस्टींनी आणि मागच्या काही काळातल्या ट्रस्टींनी चक्क विकून टाकलेली आहे. 89 आणि 92 इथली जागा जी आहे ती त्यांनी विकून टाकलेली आहे. मग ते श्रीपतराव कदम असतील, बरोबर ना? कदम, श्रीपतराव कदम यांनी 89 जो आहे तो तिथला विकून टाकलेला आहे इथल्या स्थानिकच्या लोकांना. त्याच्यानंतर आता मयत झालेले आहेत चव्हाण, रणजितसिंग चव्हाण यांनी सुद्धा विकलेली आहे. आता माझ्यासोबत इथं पुजारी आहेत, त्यांचं काय म्हणणं आहे त्यांच्याकडून जाणून घेणार आहे. सविस्तर काय नेमकी परिस्थिती आहे त्यांच्याकडून जाणून घेणार आहे. तुमचं मराठी महाराष्ट्रामध्ये स्वागत आहे. अमित शहानी एक प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे, त्यानिमित्तानं काही गोष्टी समोर सुद्धा येत आहेत. कसा हा सगळा प्रकार आहे? अतिक्रमण कुणाचं आहे? विकले कुणी आहे? आणि काय प्रकार आहे? मी पहिले अमित शहाचं स्वागत करतो. मी संजय कल्याण गुरु. आम्ही पिढीजात 5 पिढीपासून इथं राहतो. दादा गुरु, भानदास गुरु, कल्याण महाराज गुरु, संजय गुरु. आणि मी संजय गुरु, कंकालेश्वर मंदिर पुजारी, जिल्हा अध्यक्ष गुरु म्हणून मी काम करतो इथं. तर ही सर्वे नंबर जी 92 ही 2006 पासून ते अवकापचे लोक आमच्या ताब्यात घेतात. आम्ही ते खारीद करतात, आम्ही निकाल लावून आणतो, हे करतो. आम्ही सारखं कंटिन्यू ते अवकाप बोर्ड चालवतात. चिंचा झाडू देत नाहीत. ते बाजूची जी जागा आहे ती सगळी आमचीच आहे. पुन्हा इथं 2 एकर जागेवर ते अतिक्रमण करून बसले त्यांच्या जागेवर. सर्वे नंबर 92 हे 12 एकर 22 गुंठे आहे. ही पूर्ण अवकापची जागा आहे ही. आणि ते अवकापची जागा 2006 पासून लढतो. आणि त्या अवकापच्या जागेमुळे तिने 2017ला सर्वे नंबर 1 हे जवळजवळ 8 ते 9 एकर विकून टाकला त्यांनी, रणजितसिंह झुंबरसिंह चव्हाणनी. आणि त्याच्यात आम्ही एसपीकडे गेलो, केंद्रीकर साहेबाकडे गेलो, बीडचे जे कलेक्टर त्यांच्याकडे कंटिन्यू आम्ही पाठपुरावा केला. पण एकाही एसपीनी, एकाही कलेक्टरनी किंवा PSIनी, पोलीसवाल्यांनी कुणी लक्ष दिलं नाही. आणि उलट आमच्यावर आरोप केले. पण आम्ही सांगायला गेलो तर मलाच लॉकअपमध्ये टाकले. माननीय विनायकराव मेटे, स्वर्गवासी विनायकराव मेटेनी आणि बीडचे आमचे जे वकील साहेब आहेत त्यांनी मला बाहेर घेतलं. नाही तर मला आतमध्ये सोडू दिलं असतं लोकांनी. म्हणजे आम्ही काही करत नसताना आमच्यावर आरोप करतात. पुन्हा आता 25 तारखेला आम्ही निवेदन दिलं, बाबा आमच्यापासून आम्हाला जीवन, अमित शहाच्या वाजायच्या आधी 25 तारखेला आम्ही निवेदन दिलं. कारण त्यावेळेस आम्हाला जीव मारण्याची धमकी दिल्या. विक्रांतसिंह हजारे, सम्राटसिंह चव्हाण, राणा चव्हाण, किसन चव्हाणने आम्हाला जीव मारण्याची धमकी दिल्यात. इथं तुम्हाला राहून देणार नाही, पेट्रोल टाकून जाऊन मारू, हे करू. मग आम्ही लांबर मुख्यमंत्री हे ते अमित शहा पसरून प्रकरण केलं. अमित शहामुळे हे प्रकरण वाजलं गेलं. नाही तर आज तुम्हाला सांगतो इथं काहीच नसतं लक्ष दिलं कोणी. आज जवळजवळ हजारो लोक येऊन बघायला, मीडियावाल्यांनी भरपूर उचलून धरले. हे अमित शहाचा आम्हाला भरपूर आशीर्वाद आहे. अमित शहाजी, माननीय अमित शहाजीमुळे हे मंदिर सगळी जागा आम्हाला भेटणार ही 100% गॅरंटी आहे. जी. मग तुम्ही सुरुवातीला मी तुम्हाला विचारायचा उल्लेख केला की श्रीपतराव कदम यांनी सुद्धा 89 नंबर विकलेला. तू कुठला नंबर होता? हे सर्वे नंबर 89 नंबर आहे. सर्वे नंबर मध्ये किती होती, त्यांनी किती विकली? त्यांनी सर्वे नंबर मध्ये 2.5 का 3 एकर जमीन ती पूर्ण सर्वे नंबर विकून टाकले 89. आणि त्याच्यानंतर ते 89 विकल्यानंतर हे 2006 पासून मुस्लिम समाजाने अवकापची जागा म्हणून हजार हे केलेले. हे मनोर अली दर्गाची जागा आहे, दर्गाची जागा म्हणून हे 92 मध्ये मॅटर चालू केलेले. ते मॅटर चालू असताना त्यांनी काय केलं, 2 ट्रस्टला मॅनेज करून त्यांनी सर्वे नंबर 107 ते 8 एकर जमीन विकून टाकली आमची. आम्ही सांगितलं बाबा, वारंवार त्यांना सांगितलं ही जमीन ट्रस्टची तुम्हाला विकता येत नाही. आम्ही तिथे अपील केले ह्याच्यामध्ये, लातूरमध्ये आम्ही हे केलं. इथं चौकशीचा अहवाल आहे. इथं योगी साहेब होते, तिने चौकशीचा अहवाल दिलाय. बाबा ही चौकशीचा अहवाल आहे, हे सगळं कायद्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, हे करावं. सगळं अहवाल त्यांच्यासारखं आलेला आहे. आणि स्टेशनवर कारवाई करणे. पण ते काही त्याचे जे आलेले आहेत हिताचे आयुक्त काही लक्ष देत नाहीत. सगळे कदम यांनी विकलेली जमीन त्याच्यावर कोणी ऍक्शन घेतली? काळ कोणता होता, कोणतं वर्ष? 1960.
60 मध्ये त्याच्यानंतर कोणी ऍक्शन घेतली नाही ऍक्शन घेतलीच नाही कोणी. कोणी हयात नव्हतं होतं तुमच्यासारखे तुमचे पूर्वज पुजारी वगैरे? पूर्वी आम्ही ऍक्शन घेतली पण त्यांच्या ऐकलंच नाही कोणी. म्हणजे तुम्हाला जुमानलं नाही? जो मला आम्ही ही बी काय होतं आमच्या आजोबा म्हणले इथं पाऊल टाकून द्यायचं नाही, ते बिलकुल यायचं नाही राहणार. मग त्याला ते रोखलं आम्ही. त्यानंतर हे अध्यक्ष आले, आमचे आजोबा वारले, त्यांचे चुलते वारले, वडील वारले. आमचे भास्करराव गुरु एक ट्रस्टमध्ये होते, त्यांचं ऐकलं नाही. कल्याण महाराज वारले, केंद्रेकर साहेबाकडे गेलो. केंद्रेकर साहेबांनी आम्हाला जमीन मोजायला लावली, रिट पिटिशन दाखल केलेले आणि न्याय हायकोर्टात बी न्याय लातूरला बी चालू आहे, बीडला धर्मदायुक्तमध्ये चालू आहे. धर्मदायुक्तमध्ये सांगितलेलं बाबा रिट पिटिशन दाखल केलेली ही जमीन मंदिराची जमीन आहे, ही कायची नाही. आम्ही सांगितलं पण इथं चौकशी अहवाल दिला, इथं आयुक्तांनी चौकशी अहवाल टाकायचं काम आहे. माननीय चौधरी साहेबांनी हे आयुक्तांनी हे 2 वर्षापासून इथं आलेत, त्यांनी आतापासून चौकशी अहवाल पाठवले नाही. सगळे मॅनेज झाले, ते पैसे घेऊन बसलेत, त्यांचं ऐकायला लागलेत, काहीच करीत नाही. ते आमचे वकील त्यांना वारंवार सांगतात, आवटे साहेब आवटे साहेब बाबा हे अहवाल तिकडे पाठवा. पण ते चिताचे जे मॅजिस्ट्रेट आहेत पैसे घेऊन मॅनेज झालेत. मी अजित पवारला बोललो, अमित शहाला सांगितलं, इथं चौधरी साहेबाला सांगा, पण आमच्याकडे कुणीच लक्ष द्यायना. मग आता हे कदमांच्या नंतर रणजितसिंग चव्हाण कुठल्या नंबर मधली किती विकली जमीन? सर्वे नंबर 1 मधली जवळजवळ बघ त्यांनी 6 एकर सांगतात, पण तिने 8 ते 9 एकर जमीन विकलेली. सर्वे नंबर 1 मधली 8-9 एकर जमीन विकली आणि ज्यांनी विकली तेच पुन्हा आणखी दुसरा दाबा करतायत किंवा मग हडप करण्याचा प्रयत्न करतात असं काय? अजून जागा दुसऱ्या जागा ही 92 तर अवकामध्ये चालूच आहे. सर्वे नंबर 92 अवकामध्ये चालू आहे. अमित शहाजीने उचललेलं प्रकरण हे, पण ह्या प्रकरणाच्या 92च्या प्रकाराच्या आधारे ती जमीन त्यांना विकता आली कोणची, आणि ती बी आता अवकाशीची आहे. फक्त अमित शहा साहेबांनी चांगलं सांगितलं, पण फक्त सांगायला पाहिजे तर 20 एकर सांगायला पाहिजे, 18 किंवा 20 एकर मानायला पाहिजे, पण जास्त जमीन गेलेली आहे. म्हणजे कंकालेश्वर मंदिराच्या ट्रस्टच्या नावावर सगळी मिळून जमीन किती आहे? 55 एकर आहे. 55. आता म्हणजे वहिती करायला रिकामी किती, अतिक्रमत सोडून किती रिकामी? आता 43 एकर जमीन आहे सगळी. सगळी म्हणजे वहिती करायला तुम्हाला आता जी तुमच्या ताब्यात असते वहितीला 36 एकर आहे. बाकी सगळी विकली, अतिक्रमित आहे? हा, बाकी नाही. पटांगण ते धरून 43 एकर आहे. बाकी जणी सगळी विकलेले. हा, म्हणजे सगळी कदम आणि चव्हाण यांनी किती मिळून विकली सगळी जमीन? आता बघा, कदमनी ते 2.5 का 3 एकरचं होतं, त्यांनी ते विकलं. आणि नंतर पुन्हा ह्यांनी 1 एकर 8 एकर. साधारण किती रकमेची ही जमीन आहे तुमच्या? सध्या बघा, रणजित भाऊ चव्हाण 30 लाख रुपये करणे 8 एकरचे भाग किती होते? जवळजवळ 2-3 कोटीचा ते घोळ केला. बरं. आता याच्यानंतर तुम्ही ऍक्शन घेतली होती, तुम्ही 19ला सुद्धा निवेदन दिलं होतं 2019ला की यांच्यापासून आम्हाला धोका आहे. त्याच्यानंतर प्रशासक वगैरे काही नेमला होता? नाही. त्यानंतर आम्ही त्यांना वारंवार SP ला सांगतो, त्यांना सांगतो. आणि धर्मदायुक्तमध्ये दिलं, तिथं धर्मदायुक्त इथे रणजितसिंह चव्हाणचा मुलगा सम्राट चव्हाण, किसन चव्हाण आणि हे विक्रांत हजारे जाऊन तिथं मॅनेज करून तिथलची केस आमची लातूरची खरीद करून आणली. हिथलच्या बी चौधरी साहेबांना विकत घेतलं त्यांनी. आमचा अहवाल, चौकशी अहवाल तुम्हाला आता दाखवतो. चौकशी अहवालमध्ये ह्यांच्यावर कायद्याने कारवाई करण्यात यावी. सगळ्यांनी जमीन विकलेली. विक्रांत हजारे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी तेच का? हा, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, पंकजा मुंडेंचे समर्थक आहेत. हा, पंकजा मुंडे समर्थक. पंकज ताई त्यांना तसं काही म्हणत नाहीत, पण हे आम्हाला दमदाटी करतात. आमच्या भावाला मारहाणीचा दावा केला त्यांनी. किसन चव्हाणने आम्हाला शिवरात्रीच्या टायमाला मारहाण केली, हे केली, शिवीगाळ केली. सम्राट चव्हाणने आता मला संडास बाथरूम तिकडे करा. सम्राट चव्हाण तुमचं काय संबंध, बापाची जागा आहे का? आता ट्रस्ट आहे की बरखास्त आहे? ट्रस्ट सध्या ट्रस्ट नाहीये. 2000 पासून ट्रस्ट नाही. पण ते काय करायला, ते मॅजिस्ट्रेट चौधरी साहेबाला विकत घेतलं त्यांनी. हे निकाल चौधरी साहेब काय म्हणजे 8 दिवसात निकाल लावून देतो मी. मला निकाल तुमच्यासारखाच लावून द्यायचा आहे. ह्यांसारखं ह्यांच्याकडून पैसे खाऊन बसले, 25-30 लाख रुपये खाऊन बसले चौधरी साहेब. ते ऐकायला तयार नाही. आमचा अहवाल 2023ला जोगी साहेबांनी, माननीय जोगी साहेब आयुक्त होते, त्यांनी आमच्यासारखा अहवाल दिला. कायद्याने पूर्ण ट्रस्टीवर कारवाई करून ट्रस्टी बरखास्त करण्यात यावी. हे अहवाल धर्मदायुक्त लातूरला पाठवण्यात यावा. कोणती तारीख होती ती अहवाल तुमच्याकडे कारवाई करायची, म्हणजे ट्रस्टीवर कारवाई करावं हे म्हणण्याची तारीख कोणती होती? हे 2023 मध्ये अहवाल झालेला आहे पूर्ण. जोगी साहेबांनी जात ते अहवाल आमच्यासारखा दिलेला आहे, चौकशी अहवाल. ह्यांच्यावर कायद्याने पूर्ण ट्रस्टीवर करण्यात यावे. ह्यांच्यावर बेकायदेशीररित्या ट्रस्टीने जमीन, रणजित चव्हाणनी जमीन विकलेली आणि पूर्ण ट्रस्टीने जमीन विकलेली. ह्यांच्यावर बेकायदेशीर कायदे करून ह्याला हकालपट्टी करण्यात यावी म्हणून त्या चौकशी अहवालमध्ये सगळं लिहिलेलं आहे. ह्यांच्यावर 3 गुन्हे दाखल करावं कायद्याने ते दिलेले. पण ह्यांनी इथच्या मॅजिस्ट्रेटनी पैसे खाऊन अहवाल दाबून टाकला आणि इकडे पाठवलं नाही. आणि इथं तेच खंडेश्वरी ट्रस्ट त्यांनी ते मॅनेज करून ती बरखास्त केली. ती आता त्यांचं ट्रस्ट बरखास्त आहे, तरी कसं काय हस्तक्षेप करतात ते? त्यांनी काय केलं, सगळे मॅजिस्ट्रेट साहेबांना पैसे दाखल करून आमचे काका ट्रस्ट मध्ये होते कोषाध्यक्ष 2017ला. ते म्हणले मयत झाले आणि तुम्ही अतिक्रमण केलं. आता पूर्वीपासून आम्ही झोपडीत राहतो, झोपडीचे घर झाले, पत्रे झाले, घर झाले, वाढत गेले, आमची फॅमिली वाढत गेली. तुम्ही अतिक्रमण केलं, आम्ही 5 पिढ्यापासून येतात आणि ते म्हणजे तुमचं काही नाही. तर त्यांनी काय केलं, 2017चा चेंज रिपोर्ट केला, 22चा केला, 27 पासून चेंज
त्यांनी रिपोर्ट दाखल केला, ऑडिट दाखल केलं आणि तुमचं काहीच नाही म्हणजे तुम्हाला हाकलून द्यायचं म्हणतात, तुम्ही चौकीदार म्हणून तिथं आम्हीच ते मंदिराचं त्यांना आदेश केलं, हे केलं, मोठे आमचे काकाचे मित्र होते म्हणून. आणि आता त्यांनी काय केलंय, तुमचं काहीच नाही म्हणतात आणि आमचीच बॉडी. त्यांना कोणी पॉलिटिकली सपोर्ट करतं का फक्त पैशाच्या जोरावर ह्या सगळ्या गोष्टी? नाही, त्यांना पॉलिटिकल सपोर्ट भरपूर आहे आणि त्यांच्याकडे पैसा आहे, व्याज भट्टा, दारू, गांजा सगळे धंदे 2 नंबर धंदे चालू आणि पुऱ्या बीडमध्ये धतिंग आहे त्यांची. तुम्ही या एका तक्रारीमध्ये, तुमच्या कालच्या तक्रारीमध्ये तुम्ही इथल्या काही देणगीच्या बाबतीमध्ये सुद्धा उल्लेख केला होता की ती त्यांनी हडप करण्याचा प्रयत्न केला, काही रेकॉर्ड नाही आहे किंवा मग काही जिवंत असलेली. इथं बीडमधल्या आमच्या आजोबाच्या पूर्वीच्या ज्या आमची मिळगत होती, पगार आम्हाला भेटत नव्हती, ते पहिले सोने नाणे आमच्याकडचे पैसे होती, आमची मालमत्ता आम्ही झुंबर सिंग चव्हाणच्या हातात दिली, त्यांच्या वडिलाकडून घेतली, त्यांनी घेतली, त्याचे पैसे मोडून एवढ्या केलेल्या आम्ही बँकेमध्ये. आमचीच प्रॉपर्टी होती, काय आमची प्रॉपर्टी हे सगळी मिळून आम्ही त्यांच्याकडे मंदिराच्या नावावर एवढ्या केल्या आणि एवढ्या तोडून मोडून खाल्ल्या सगळ्या. आणि आम्ही विचारायला गेलो तर आम्हाला दादागिरी केलं, तेव्हापासून आमच्या महागा लागली, ते पण मंदिराची जमीन विकून टाकली, एवढ्या बी दाखवली नाही, काही नाही. मला एक प्रश्न विचारायचा आहे, जर इकडं कदम आणि रणजित सिंग चव्हाण यांनी जमीन विकली नसती तर मुस्लिमांना मध्ये येता आलं असतं? नाही, जर जमीन नसती विकली तर एक मजाल नाही, कोणते एक सुद्धा मुसलमान मध्ये येऊ शकत नाही, कुणीच येऊ शकत नाही, अवकाप घुसू शकत नाही. तर त्यांनी जमीन विकायला अवकापच्या नावावर त्यांनी जमीन विकली. आधी सर्वे नंबर 6 पासून अवकापने ताबा घेतला, अवकापचा फायदा घेतला. अवकाप मुस्लिम आणि ट्रस्टचे अध्यक्ष एक झाले, सर्वे नंबर 1चा विल्हेवाट लावून टाकली, बेकायदेशीर विल्हेवाट लावली. चौकशी अहवालात दिलेलं आहे आयुक्त जोगी साहेबांनी, बाबा ह्यांची विल्हेवाट लावून बॉडी बरखास्त करा म्हणून सांगितलं तरी हे ऐकलं नाही. ह्यांनी सगळीकडून मजा केली, पैसे कर, SP येईन त्याला पैसे खाऊ घाल, कलेक्टर येईन त्याला मॅनेज कर, PSI PHBला मॅनेज कर, सगळे मॅनेज केलेले आहेत. आता आम्ही त्यांच्या 80 दाखल केली, विचारायला सुद्धा कोणी नाही आलं आमच्याकडे. SP साहेब तुमच्या जीवाला धोका आहे म्हणून तुम्हाला सांगितलं, तुम्हाला विचारा सुरक्षित वगैरे काय? काहीच नाही सुरक्षित. SP साहेबांकडे गेलो आम्ही परदेशी, भागवत तावरे साहेब बीडचे पत्रकार भावी देवदूत आम्हाला भेटला, त्यांनी ताबडतोब फोन केला, निम्या रात्रीला आला आणि आम्हाला SP साहेबांपाशी धावत नेलं भागवत तावरे साहेबांनी. पण तावरे साहेबांनी आम्ही त्याला सांगितलं पुजारी अशी जमीन केलेली, SP साहेबांनी म्हणजे 80 दाखल केला. पेडबीडचे जे अशोक मोदीराज साहेब आहेत त्यांनी पाऊस उचललं नाही. तिथं पोलिसांनी आम्हाला तुम्ही हे टाइम आहे का आमच्याकडे येतात का, हे करता का ते करता, उलट तर त्याचे ठाणे आमदार आमच्यावर उलटसमोट बातवाला, साहेब सर तसं नसतं सर, आम्हाला SP साहेबांनी पाठवलं, अशोक मोदीराज साहेबाला फोन लावा. मग त्यांनी नंतर आता ह्या सगळ्या गोष्टींची तुम्ही खरं तर तुमच्या सांगण्यावरून असं वाटतं की तुम्ही मंदिराची फार चांगल्या प्रकारे सुरक्षा करताय, जमीन तुमच्या ताब्यात आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही सुरक्षित ठेवलेल्या आहेत. तुमच्या सुरक्षेची तक्रार तुम्ही केलेली आहे, त्याची सुरक्षा तुमची झालेली नाही. वरिष्ठांकडे कुणाकडे तक्रार करणार तुम्ही? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अमित शहा कसे संपर्क आहेत तुमचे? आता अमित शहा, देवेंद्र फडणवीस, पुन्हा नितीन गडकरी, आम्हाला त्यांना सगळ्यांना मेल पाठवला आम्ही 9 मार्चला. ते बारकुळकर साहेब, नितेश राणे, आम्ही जवळजवळ 9 कॅबिनेट मंत्र्याला, केंद्रातल्या मंत्र्याला मेल पाठवलेले आहेत आणि ह्याच्या आधी मेल पाठवले म्हणून ते जागे झालेले आहेत. जर अमित शहा, माननीय गृहमंत्री अमित शहा जागे जर झाले नसते, मी सांगतो तुम्हाला ही जमीन बी राहिली नसती. आता आम्ही पुजारी आहेत म्हणून त्यांनी जाळी मारली, स्वतः जाऊन ती जमीन राहिली आणि आम्ही तक्रार दाखल केली ना, ही जमीन सगळी विकली असती. 43 एकर जमीन रणजित सिंह झुंबर सिंग चव्हाण विकून टाकली असती. ह्यांचं सगळं म्हणजे सगळ्या मुसलमानाला त्यामुळे जतन राहिली, जी बाकीची राहिली आणि जतन राहिली. आम्ही त्याला विकून दिलं तर पुजारी आणि त्याला नाही विकून दिलं तर पुजारी नाही. आम्हाला दमदाटी करते, पिटू टाकून जाळून टाकायचा प्रयत्न करायला लागलेत, आमचे घरं पाडूत म्हणलेत. 2017ला आमचे घरे पाडूत म्हणले, ते JCB आणली होती आमच्या घरावर, आम्ही हातापाया जोडले, लावले, आम्ही गोडी गोडवारीने लावलं, बाबा तुम्ही शांत राहा म्हणून. मग आम्हाला एक जण भेटले, हितालचे वकील म्हणले तुम्ही टाकून द्या केस. म्हणजे मंदिराची जमीन ही पहिल्यापासून ओपनच होती, त्याला कंपाऊंड वगैरे काही नव्हतं, असं पहिली ओपन पहिल्यापासून ओपन जमीन होती. आता मंदिराचं हे मंदिर आहे, कोणत्या बाजूची जमीन किती नंबर आहे मला सांगा? हा तो नंबर किती आहे? चालू नंबर आहे तो पलीकडचा, हे पलीकडचा उत्तर दिशेचा बाजूचा किती नंबर आहे तो? सर्वे नंबर 92. तो पलीकडचा आणि राऊत एंट्री मारतो का, म्हणजे पहिले एंट्री मारणारचं गेट आणि गेट पासून इकडे खाली मंदिर बी 92 मध्ये येतो. आणि समोरचं मंदिराच्या पाठीमागचा कोणता सर्वे नंबर? 91 आहे. मंदिराच्या पाठीमागचा 91 आहे. मंदिरापाटना 91 आणि हा डाव्या उजव्या बाजूचा 89, आपले हे 92, असा खाली 92, उजव्या बाजूचा 92 आणि तो पलीकडचा जो कदमांनी विकला तो पलीकडचा डाव्या बाजूचा चिंताचा पलीकडचा 89 कदमांनी विकला. बरोबर. आणि ते सर्व नंबर 1. तर अशा प्रकारची ही सगळा प्रकार आहे. अमित शहांनी यांच्या म्हणण्याप्रमाणे अमित शहांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहेत. काही त्यांनी सांगितलं आहे की ही जमीन जी आहे ती वक्फ बोर्डाच्या ताब्यात आहे आणि वक्फ बोर्डाने याच्यावर कब्जा करण्याचा प्रयत्न केलेला आहे असं त्यांनी
यांनी एक प्रकारे प्रश्नचिन्ह उपस्थित करून याला वाचा फोडलेली आहे. 1960 साली कदम यांनीच ही जमीन विकलेली आणि त्याच्यानंतर रणजितसिंग चव्हाण यांनी विकलेली आहे. यांच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही जमीन विकू देत नव्हतो म्हणून आम्हाला मारहाण करण्याचा प्रयत्न केला. कालच्या 25 तारखेला सुद्धा त्यांनी एक निवेदन दिलेलं आहे की आमच्या जीवाला धोका आहे आणि रणजितसिंग चव्हाण यांचे जे काही वंशज आहेत किंवा त्यांचे मुलं आहेत तर ते आम्हाला जीवे मारण्याची धमकी देतात. याहीपेक्षा धक्कादायक एक गोष्ट मी या ठिकाणी सांगेल की भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे विक्रांत हजारी आणि मला या ठिकाणी फार प्रकर्षाने या ठिकाणी सांगायचं आहे की अमित शहा केंद्रामध्ये आवाज उपटवतात मात्र इथंच त्यांचे कार्यकर्ते इथली जमीन विकतात. हा सगळ्यात मोठा दुर्दैवी आणि खेदाची बाब आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इकडे मुस्लिमांना जमीन विकून टाकायची आणि त्यांना आतमध्ये यायला रानरिकामं करायचं आणि दुसरीकडं मुस्लिमांनी ताबा केला असं सुद्धा सांगायचं. यांना मी जाणीवपूर्वक हा प्रश्न विचारला की जर जमीन विकली नसती तर मुस्लिमांनी मध्ये अतिक्रमण केलं असतं का तर त्यांनी स्पष्टपणे उत्तर दिलेलं आहे की त्यांची मजाल नव्हती आतमध्ये यायची. याला सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यात गुन्हेगार कोणी असेल तर ते कदम असतील आणि दुसरीकडे रणजितसिंग चव्हाण असतील. त्यांनी यायला मोकळी वाट करून दिल्यामुळे मुस्लिमांनी इथं अतिक्रमण किंवा मग जमीन खरेदी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि सगळ्यात मोठे दोषी कोणी असतील तर ते कदम आणि त्याच्यानंतर रणजितसिंग चव्हाण असतील. ह्या ट्रस्टची जमीन विकून खाण्याचा प्रकार जो आहे तो या राजकीय लोकांनी केलेला आहे आणि राजकीय वरदस्त असलेल्या विक्रांत हजारी यांचासुद्धा याच्यामध्ये हात काळे झालेले आहेत. त्यामुळे अमित शहा आणि त्यांच्या पक्षातल्या लोकांनी पहिल्यांदा आपल्या पक्षातल्या कार्यकर्त्यांना कुठेतरी समज द्यावी आणि त्यांच्यावर अगोदर कारवाई करावी, कायदेशीर कारवाई करावी आणि त्याच्यानंतर या लोकांना सुरक्षा देण्याचं अत्यंत गरजेचं आहे. त्यांच्या पिढ्यानपिढ्या असलेली जमीन त्यांनी त्यांच्या नावावर करू शकले असते मात्र त्यांनी केलेली नाही. इकडे मात्र ट्रस्टींनी जमीन लाटण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मूळ सांगायचा विषय झाला तर इथं हिंदूंनीच हिंदूंच्या जमिनी विकून खाल्लेल्या आहेत. मुस्लिमांना दोष देऊन काहीही अर्थ उरत नाही अशी सगळी सध्याची परिस्थिती आहे. येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी कशा होतात याकडे मराठी महाराष्ट्र बारकाईने लक्ष ठेवून असेल. कॅमेरा पर्सन परिवर्तनसह मी संग्राम धनवे, मराठी महाराष्ट्र न्यूज बीड.